मडगावमध्ये भरलेल्या या रानभाजी महोत्सवामध्ये फक्त भाज्याच दाखवण्यासाठी आणलेल्या नाही आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी त्या भाज्यांच्या वेगवेगळ्या रेसिपीज या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या, महिला बचत गटांनी भरवलेल्या, अंगणवाडी सेविकांनी बनवलेल्या या विविध गटांच्या माध्यमातून या जवळपास 200हून अधिक स्टॉल्स या महोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि माझ्या मागे बघू शकताय की आपण नारळाच्या झाडाच्या पानांपासून आकर्षक अशी या ठिकाणी सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे. आणि या सजावटी ज्या आहेत त्या सर्वांचं लक्ष वेधून घेताना आपल्याला दिसतंय. संपूर्णतः कोणतेही आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम प्लास्टिकच्या फुलांचा सजावटीच्या साहित्यांचा वापर न करता निसर्गाने दिलेले जे काही सजावटीचं साहित्य आहे, म्हणजे निसर्गाची जी देण आहे आणि त्या देणीतूनच या ठिकाणी ही सजावट केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. या ठिकाणी आपण बघू शकता माझ्या मागे की अनेक प्रकारच्या ज्या भाज्या आहेत या रानभाज्या या ठिकाणी सहभागी केलेल्या आहेत. यामध्ये सुलतान, एका पानाची भाजी, पोटफुगरी, त्याचबरोबर तेनिया अशा विविध भाज्या या ठिकाणी जे गोवा राज्य सरकारचं कृषी विभागाच्या वतीने या ठिकाणी सहभाग करण्यात आलेले आहेत. माझ्यासोबत कृषी विभागाचे अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. सर नमस्ते. नमस्कार. काय सांगाल या रानभाजी महोत्सवामध्ये आपल्या या सगळ्या भाज्या विभागाच्या मार्फत आपण समाविष्ट केलेल्या आहेत. नेमक्या या भाज्या कोणकोणत्या आहेत आणि कशाप्रकारे यांचं जे वाढ असते किंवा कुठे उगतात याबद्दल थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या. नमस्कार. मी कृषी खात्याचा सहाय्यक संचालक आहे, नागेश कुमारपंत. ही रानभाजीच्या संकल्पना ही आमचे माननीय मंत्री डॉक्टर रमेश तवळकर याच्या संकल्पनेने झाली. काणकोणमध्ये 3 वर्षापूर्वी रानभाजीचं असं सहज एक बसल्या ठिकाणी सरांनी म्हटले की आम्ही रानभाजी फेस्टिवल करूया. कारण जी भाजी रानामध्ये आमच्या वेस्टर्न घाट मध्ये उगवतात त्याचं इम्पॉर्टन्स फक्त पावसामध्ये असतं आणि गावगिऱ्या वाटामध्ये त्या लोकांना माहीत आहे. पण ॲक्च्युली जेव्हा ती गावामध्ये आहे पण शहरामध्ये त्याला जास्त माहिती नाही. गावापुरतेच लोक येतात आणि ती खातात. आता आमच्याकडे गेल्या वर्षी आम्ही सुरुवातीला केले ते आम्ही काणकोणला केलेले, दुसऱ्या वर्षी पण आम्ही काणकोणला केले, तिसऱ्या वर्षी काणकोणला केले आणि आता 4थ्या वर्षी सरांनी सांगितल्याप्रमाणे इथं आम्ही अरेंज केले आहे. आता जवळजवळ आम्ही 50 सॅम्पल्स म्हणजे 50 तरीच्या भाज्या आम्ही इथं गोळा केलेल्या आहे. आमचे कृषी खात्याचे आत्मा यांच्यामार्फत जवळजवळ आमचे कुशावती डिस्ट्रिक्ट याच्यापासून जी आमची BTM CTM आहे त्याने वेगवेगळ्या भाज्या ज्या त्यांच्या वेस्टर्न घाटमध्ये उगवतात त्याच्या ते कलेक्ट करून आम्ही आता डिस्प्ले केल्या. जवळजवळ आम्ही 8 दिवस अगोदर ते कलेक्ट केले आणि आता लावलेले आहे. आता खास करून आमच्याकडे जो अळू आहे 2 तऱ्हेचा आहे. पांढरा अळू आहे, हा अळू आहे हे शिवराम जी पांढरा अळू आहे. नंतर ती कपाळफोडी आहे. आता हे काय आहे याची ती जी आम्ही त्याला टरोटा म्हणतात त्याची आम्ही वेगवेगळ्या रेसिपी करतात आणि त्याच्यात विटॅमिन C असल्याने गुणधर्म भरपूर आहेत. त्याचे कंद पण त्याचे शाकमुळं भाजीची करतात आणि ते वापरायला होतं. दुसरी जी आहे आमची ती कपाळफोडी म्हणून तुम्ही पाहिली आहे ती पण त्याची जी फ्रूट्स असतात ती खायला वापरतात आणि त्यांच्या पानापासून जो वेगवेगळे जिन्नस बनवून ते पण औषधी गुणधर्म असल्याकारणाने ते पण वापरतात. आणि तिसरी जी आहे ती फाट्या दिसते ती रानभाजी भेंडी ती पण अशीच खायला वापरतात. आणि यात इथं आहे आम्ही पिऊची भाजी इथं दिसते पिऊची, ती इन्सुलिन म्हणून वापरली जाते. इन्सुलिन म्हणजे त्याचे पानं जे डायबिटीस असते त्यांच्यासाठी ते एकदम बरी चांगली असते. शुगर ज्या पेशंटना आहेत तर त्या लोकांना ती भाजी अतिशय उपयोग आहे. त्याप्रमाणे आम्ही इथं डिस्प्लेला ठेवले आहेत वेगवेगळ्या भाज्या. जे पान भाजी आहे जी कुड्डुकीची भाजी त्याच्यात वेगवेगळे गुणधर्म असतात. दुसरी आहे हरपुली भाजी आणि वाळची भाजी यांना ना विटॅमिन C, विटॅमिन B असे वेगवेगळे जीवनसत्व असल्या कारणाने पौष्टिक असतं आणि ह्या भाज्या फक्त पावसाळ्यात उगवतात. ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी आपल्याला तवडकर साहेबांनी जे व्यासपीठ उभा केलेला आहे अशा प्रकारे आपल्या घाटमाथ्यावर ह्या भाज्या उगतात आणि पावसाळ्यामध्ये उगतात आणि पौष्टिक आरोग्यदायी आपण ज्याप्रमाणे म्हणालात तर यासाठी आपल्या विभागामार्फत जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जातात का? आता आम्ही 3-4 वर्षे झाले ह्या भाज्याचं महत्त्व आता लोकांना पटलं आहे. त्यामुळे ह्या भाज्या
आमचे माननीय चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत आणि आमचे आता जे मंत्री डॉक्टर रमेश तवडकर यांनी त्यांना शेतकऱ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यायलासाठी आमचे हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन आहे, त्यांचे वेगवेगळे कलेक्शन सेंटर आहेत, तिथं त्या भाज्या आणून ते ठेवायच्या. म्हणजे काय त्यांचं जे लाईफ स्टाईल आहे ते एक दोन दिवसाचं असते, म्हणजे खराब होतात. म्हणून तर त्या दिवशी ते झालं की त्या दिवस खायला मिळतं. म्हणून आमचे हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन जे आहे त्याच्यात हे उपलब्ध करून दिले की आता लोकांना महत्त्व पटलं आहे. आता जनजागृती झाली आहे. आमचे वेगवेगळे प्रोग्राम होतात, जे वेस्टर्न घाट अंतर्गत प्रोग्राम असल्याकारणाने आम्ही त्यांना याबद्दल माहिती देतो. आणि खास करून आम्ही आता इथं 50 तऱ्हेच्या भाज्या लावलेल्या आहेत, जेणेकरून ते लोकांना त्याचं महत्त्व कळावं. विद्यार्थ्यांना मागणी होती का आता? शेतकऱ्याकडून मागणी म्हणजे काय, त्याचं परत पावसाळ्यामध्ये होत असल्या कारणाने ते जास्ती होत नाही. आता दुसरी कंद जी आहे आमचे सुरण वगैरे आहे ते लावू शकतो आम्ही, त्याचं मल्टिप्लिकेशन होतं, हे लावतो. आता हे या सुरण आहे ना ते एकदम त्याला चांगले गुणधर्म आहे. ज्यांना जे मूळ व्याधाचा प्रश्न असतो ते जे हे भाजी खाल्ली तर एकदम चांगली असते आणि पौष्टिक असल्या कारणाने ती त्यात काही ऑर्गॅनिक असते, केमिकल काही वापरत नाही, म्हणून ते एकदम बरी होते. नक्कीच आपण पाहिलं की या ज्या काही रानभाज्या आहेत या पश्चिम घाटमाथ्यावर पावसाळ्यामध्ये उगवतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शुगर असेल, मूळव्याध असेल आणि अशा अनेक आजारांवर या भाज्या गुणकारी आहेत. आणि या भाज्यांचा जो काही मागणी आहे ती आता वाढताना आपल्याला दिसते. त्यामुळं या रानभाजी महोत्सवाचं महत्त्व या आपल्या अधिकाऱ्यांनी ज्याप्रमाणे माहिती दिली त्यामुळं या रानभाज्यांचं महत्त्व अधिकच अधोरेखित होताना दिसतं आहे.